देव माझ्या हृदयात या आपल्या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. बघा, आज मी तुम्हाला नित्यपाठाचे 12 अभंग, तुकाराम महाराजांचे 12 अभंग मी सांगणार आहेत. कारण हे सुप्रसिद्ध 12 अभंग जर आपण नित्यपठन केले तर आपल्यावरील संकट दूर होतात आणि सुख संपत्ती प्राप्त होते आणि कल्याण होते. आणि याच्या अभंगाच्या वाचण्याने आपल्याला शेवटी मोक्षप्राप्ती होते. हे असे अभंग कसे आले ते तुम्हाला सांगते. ज्यावेळेस तुकाराम महाराज सदैव निज वैकुंठाला गेले, निजधामाला गेले, त्यावेळेस त्यांच्या शिष्यांना खूप दुःख झाले आणि ते इंद्रायणी तीरावर तुकाराम महाराजांचं दर्शन झाल्याशिवाय अन्न ग्रहण करणार नाही असं त्यांनी निश्चय केला. आणि त्यानंतरच 3 दिवसांनी पंचमीच्या दिवशी आकाशातून त्यांची टाळ, गोधडी आणि हे अभंग आले. त्यातील हा पहिला अभंग. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून, दुःखासी कारण जन्म घ्यावा. पापपुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरध्या येऊनी हानी केली. रजतम सत्व आहे ज्याची अंगी, याच गुणी जगी वाया गेला. तम म्हणी जे काय नरकची केवळ, रजतो सबळ माया जाळ. तुका म्हणी ऐका सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. रामकृष्ण हरी.